नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? खुश रहा, आनंदी रहा. आणि आता दिवाळीची तयारी बहुतांश तुमची झालीच असेल. खरेदी म्हणा, ज्या आपण दिवसाची उत्कंठतेने वाट बघतो, म्हणजे तो दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. त्या दिवशीची अनेक आपण तयारी करत असतो. खरेदी म्हणा, सेवा म्हणा, साफसफाई. त्याच्यामध्ये आपण आज एक सेवा अशी मी तुम्हाला सांगणार आहे की ती खूप प्रभावी आहे. म्हणजे त्याच्यामुळे ती जर तिजोरीमध्ये ठेवली वस्तू तर लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या लक्ष्मी आईला आवडीच्याच आहेत. तर आपण त्यासाठी एक नवीन कोरा करकरीत लाल रंगाचा कपडा घ्यायचा. त्या कपड्यावर आपण छानसे पिवळे हळदीने माखलेले तांदूळ ठेवायचे, अक्षता ठेवायच्या. त्याच्यावर एक सुंदर ताजं टवटवीत लाल रंगाचं गुलाबाचं फूल ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या ठेवायच्या, 5 लाल गुंजा ठेवायचे. गुंजा हे तुम्हाला आपल्या देवाचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल. 5 कवड्या ठेवायच्या, त्या तर आईला किती प्रिय आहेत. 5 गोमती चक्र ठेवायची, 5 लवंगा ठेवायच्या आणि 5 वेलची ठेवायची. ह्याच्यानंतर 5 सुपाऱ्या आणि 5 हळकुंडसुद्धा ठेवायची. त्याच्यानंतर आपले धने असतात, जे की आपण पूजेमध्ये ठेवतो, हे सुद्धा ठेवायचं. आणि आणि एक लाल गुलाबाच्या अत्तराची एक डबी ठेवायची, जिचं झाकण उघडं करून ठेवायचं. आणि आपण ह्या सगळ्या साहित्यावर हळदी कुंकू व्हायचं. हळदी कुंकू वाहिल्यानंतर ती अशी पोटली अशी वर तोंड करून त्याला लाल कलाव्याने असं बांधायचं आपण त्याला. आणि ती पोटली लक्ष्मीपूजन होईपर्यंत पूजेमध्ये ठेवायची. पूजन झाल्यानंतर आपण ती अशी हातात घ्यायची आणि 11 माळी जप करायचा. आता तुम्हाला असं एक हातात ठेवा तुम्ही आणि ह्या माळेने ह्या हाताने जप करा किंवा 1 तास करा. असं जर धरून ठेवायचं असेल तर 1 तास जप करा. ओम श्रीम नमः हा देवी आईचा खूप आवडीचा मंत्र आहे. किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही 11 माळी करा. जास्त वेळ नाही लागणार. आणि ह्या जप केल्यावर ती पोटली आपली सिद्ध होते. आणि ही पोटली मग पूजेमध्ये ठेवून द्यायची. रात्रभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ती पोटली नमस्कार करून नैवेद्य दाखवून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. ही ती अत्यंत प्रभावी सेवा आहे की लक्ष्मी त्या गोष्टींकडे आकर्षिली जाते आणि आपली लक्ष्मी कधीच रिकामी राहत नाही. आपली तिजोरी कधीच रिकामी राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. शुभ दिवाळी.